रियासती हुकूमत की जानिब से देही मकामात की तरक्की के लिए खुसूसी मुहिम चलाई जा रही है। मेरा गाँव खूबसूरत मेरा स्कूल के उन्वान से ये मुहिम चलाई जा रही है। मुहिम के तहत अंजाम दी जाने वाली सरगर्मियों के बारे में मालूमात देने के लिए एक वर्कशॉप का इनेकाद किया गया। इस वर्कशॉप में जिला इंतजामिया के अलावा जिला परिषद के तहत मुख्तलिफ महकमों से वाबस्ता अफसरान व कारकुनान के अलावा देही मकामात पर खिदमात अंजाम देने वाले मुलाजिमीन को भी मदऊ किया गया। इस मुहिम के तहत अगले 2 माह के दौरान देही मकामात पर अलग अलग प्रोग्राम लिए जाएंगे, जिसमें देही मकामात पर साफ सफाई, तिब्बी खिदमात में बेहतरी, स्कूल में सेहतमंद निज़ाम तालीम का क़याम, हुकूमत की जानिब से चलाई जा रही मुख्तलिफ स्कीमों के बारे में बेदारी लाने की कोशिश की जाएगी। इस मुहिम को एक अवामी तहरीक बनाने की भी कोशिश की जा रही है। मुहिम की कामयाबी के लिए न सिर्फ सरकारी मुलाजिमीन बल्कि सभी अवामी नुमाइंदे, जिला परिषद के अरकान, ग्राम पंचायत के मेम्बरान और पंचायत समिति के मेम्बरान को भी शामिल किया जाएगा। सुंदर गाव आणि सुंदर माझी कार्यशाळा हे 2 प्रकारचे अभिनव उपक्रम राबवले जात आहेत। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आज मुगटपासून लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रशासन, जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी महोदय, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ मुगटचे याच्यापासून शुभारंभ झाला। त्याचप्रमाणे आता प्रत्येक गाव म्हणजे जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, आपल्या जवळजवळ 1500 गाव आणि 1310 ग्रामपंचायती आहेत, या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या 1-2 महिन्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्याचा मानस आहे। या कार्यक्रमाच्या अंतर्गत अपेक्षा एवढीच आहे की स्वच्छता होणं, त्यामध्ये पूर्ण पंचायत समितीची स्वच्छता असेल, गावाची स्वच्छता असेल, लोकांचा सहभाग आणि वेगवेगळे जे ग्रामस्तरावर अभिनव उपक्रम आहेत, जसं पशुधन आहे, अंगणवाडी आहे, शाळा आहे, त्या ठिकाणला घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, या सगळ्याच गोष्टीचा विचार करून ग्रामस्थांची पूर्णतः इन्व्हॉल्वमेंट घेऊन त्या ठिकाणी सगळे उपक्रम राबवणे, योजनांची माहिती देणे। थोडक्यात हा अभिनव उपक्रम हा फक्त उपक्रम न राहता एक लोक चळवळ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद संपूर्ण प्रयत्नशील आहे आणि यासाठी सर्व लोकप्रतिनिधी जेवढे जिल्हा परिषदचे आहेत त्यांनी सुद्धा पूर्णतः पुढाकार घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम आता जिल्हा परिषदमध्ये सर्वच ठिकाणी राबवण्यात येणार आहे।